गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत फक्त सिंगल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 15. डॉक्टर निलेश कुंभार सज्ज झालेत गोलंदाजी करण्यासाठी. कोल्हापूर रॉयल्स हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजी करतोय लातूर डॅशर्स. हा चेंडू ऑन साइडला फुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर हा येतोय. फलंदाज डॉक्टर श्रीनिवास यांच्या बॅट मधून षटकार. ओव्हर द विकेट. डॉक्टर निलेश कुंभार पुन्हा एकदा ऑन साइडला अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर राहुलच्या बॅट कार. ती 28 टीम लातूर डॅशर्स 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. डॉक्टर प्रमोद नागुरे येत आहेत, तर स्पीडअप करायचंय पंचांना विनंती असेल. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आहेत डॉक्टर राहुल. डॉक्टर्स राहुल रंखाम स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा चेंडू ओव्हर द विकेटने इथून मात्र गुडलँड वरून चेंडू टेक ऑफ होतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉल. डॉक्टर प्रमोद निगुरे गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बऱ्याच वेळा येत होता, इनफिल्ड मध्ये संधी होती मात्र जेल सोडला जातोय. 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा पाहायला मिळत आहेत टीम लातूर डॅशर्स या संघाच्या. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये येत आहेत वेगाने चेंडूवरती. 1च धाव पाहायला मिळते. लातूर डॅशर्सच्या माध्यमातून ही 1 धाव धावफलकावरती जॉईन केली जाईल. टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 30. चांगली गोलंदाजी करत असताना डॉक्टर्स
प्रमोद नागुडे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये देखील एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. उर्ध विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांचा इशारा येतोय हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा. 31. हा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. अप्रतिम गोलंदाजी करत असताना डॉक्टर्स प्रमोद नागुरे. ओव्हर द विकेट. लव फुलटच चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. फक्त एक धाव जॉईंट इथून मात्र केली जाईल धाव फलकावरती. या षटकाचा विचार केले तर या षटकामध्ये चेंडू फेकलेत आमचे गुणलेखक आम्हाला सांगत असताना डॉक्टर्स प्रमोद यांनी. तर पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. गॅप शॉट सिलेक्शन. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. वरती एक फलंदाज बाद झालेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 37. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर्स ओमकार देसाई. हा चेंडू ऑन साइडला. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लॉफ्ट केलाय षटकार. पाहायला मिळतोय. टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 43. 43 धावा. हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट पॉइंट मध्ये. डॉट बॉल. ओव्हर द विकेटने हा चेंडू फेकलेला होता. गोलंदाज इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये उचलून फेकी करतील तोपर्यंत सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती 44. 44 धावा धाव फलकावरती. हा चेंडू इथून मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र फंबल पाहायला मिळतोय. त्यांच्या हाताला चकवा देऊन चेंडू फ्लाय होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. फलंदाज बॅट मध्ये 54. 54 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 35 धाव्यांवरती खेळतायत डॉक्टर्स राहुल.
पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज डॉक्टर राहुल यांच्या बॅट मधून डीजे. हा चेंडू इथून मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, येतो हा पहिल्याच बॉलवर. अंदाजे पाहायला मिळते. और द विकेट. हा चेंडू शफल होऊन ऑन साइडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र सीमारेषा पलीकडे येतोय हा षटकार. वेगाने धावसंख्येचा फलकावरती 72. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट, चांगले क्षेत्ररक्षण कोल्हापूर रॉयल्सच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक होते युगंधर च्या माध्यमातून अप्रतिम. हा चेंडू खराब आहे, पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू नो बॉल घोषित केलाय पंचांनी. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. नो प्लस 4 एकूण 5 धावा मिळतील या चेंडूवरती. 5 ने टीमची टोटल पुढे सरकेल. 78. 78 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना लातूर डॅशर्स या संघाची फलंदाज होते, तर वैयक्तिक 52 धावा 52 धावा कंप्लीट केल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर राहुल यांच्यासाठी. बावन्न धावा 52 वैयक्तिक 52 धावा नो डाऊट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं अर्धशतक ठोकलंय रेडिओलॉजी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हा चेंडू बऱ्याच वेळ हवे ते क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जेल सोडलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात डॉक्टर राहुल आणि डॉक्टर श्रीनिवास यांच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे टोटल पुढे सरकेल
धावसंख्या धावफलकावरती 80 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नंतर धावसंख्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना लातूर डॅशर्स या संघाची 80 धावा आपल्याला पाहायला मिळतात. डीजे साठी डॉक्टर श्रीनिवास यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार. डीजे षटकाराने हा चेंडू ब्लॉक होल मध्ये ऑन साइडला इन डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. वेगाने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट केले गेल्यात. टीमची टोटल दोन्ही पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 88 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते लातूर डॅशर्स या संघाची. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये मिड विकेटला लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक गेलेत. उचलून फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. 89 धावा धावफलकावरती 89. अजूनही इथून मात्र अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डॉक्टर प्रमोद गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत ओव्हर द विकेटने. हा चेंडू डॉक्टर राहुलच्या माध्यमातून ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत मात्र इथून मात्र जेल सोडला गेलाय. सुवर्ण संधी होती क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती 91. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू लोवा फुलटो चेंडू. इथून मात्र प्रचंड वेगाने चेंडू फेकी केली होती. डॉट बॉल. याच पद्धतीने गोलंदाजी करायची होती. क्षेत्ररक्षण करणारा संघ कोल्हापूर रॉयल्स आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 91 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रामधील. स्ट्राइक वरती फलंदाज डॉक्टर राहुल आहेत. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडू फेकी वाईड यॉर्करचा वापर केला आणि इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ होतोय संपन्न. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 षटकांमध्ये बनवल्या लातूर डॅशर्स या संघाने 91 आणि 92 चं टार्गेट सेट केलंय कोल्हापूर रॉयल्स या संघाला.
कल्याण ग्लॅडिएटर्स विरुद्ध पीसीएमसी मास्टर्स या दोन संघांमध्ये सामना असेल. सामना इथे सुरू होतोय. पहिलाच सामना लातूर डॅशर्स विरुद्ध कोल्हापूर रॉयल्स या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता लातूर डॅशर्स संघानं. प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावा कुठल्या त्या म्हणजेच 91 धावा कुठल्यात 92 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय कोल्हापूर रॉयल संघासमोर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला चेंडू जबरदस्त फटका फ्लिकचा चेंडू फेकून दिलाय पहिल्या टप्प्यावर. ब्याण्णव धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहताय तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 5 धावा. चांगली सुरुवात. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होते. येतोय षटकार. षटकाराच्या मदतीनं धावा धावपलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. आता क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धावपलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. कोल्हापूर रॉयल्स संघाची 92 धावांचा पाठलाग करतोय कोल्हापूर रॉयल्स संघ. इथे मात्र सोडून दिलाय चेंडूला. पाहिलंय गोलंदाजाची दिशा इथे मात्र चुकीची आहे. सोडून दिलाय चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. अतिरिक्त एक धाव इथे मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धावपलकावरती पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. हलक्या त्याने गेलून काढला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल, चेंडू अडवेल तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. 3 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. षटक समाप्त होतोय पहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत 16 धावा.
क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. या इनिंग मधला दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावा धाबलकावरती 25 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. छोटा प्लेन चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. कोल्हापूर रॉयल संघ 15.50च्या सरासरीनं आतापर्यंत धावा उभारल्यात. आता मात्र धावांची गरज असेल 15.25च्या सरासरीनं धावा कुटाव्या लागतील. 4 षटकांमध्ये गरज असेल 61 धावांची. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळत्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी डॉक्टर रणजित केंद्रे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पार्टनरशिप पाहायला मिळाली. फुल्लर लेनचा चेंडू, दिशा दिली चेंडूला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पार्टनरशिप होती. गडी बाद करण्यात यश प्राप्त. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. 31 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय कोल्हापूर रॉयल संघाचा. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिले 2 चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे नो स्ट्राईक येण्याच्या फलंदाजाचा पायाला ब्रश झाल्यानंतर चेंडू शॉट मिड ऑफ ला जातोय. तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 32 धावा. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक असेल या षटकातील. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज डॉक्टर रणजित. इथे मात्र पाहायला गेलं तर पुढे सरसावले ते फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत एक धाव खर्च केली या गोलंदाजांना 4 चेंडूंमध्ये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जवळपास नाही. या गॅप मध्ये खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच
बघा पार्किंग मध्ये जी इको गाडी आहे ती काढायची आहे, कारण ते व्हाईट वाली जी इको गाडी आहे ती काढायची आहे, जी कोणाची असेल त्यांनी. इथे मात्र वेगवान चेंडू, ते तरार चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे निघून जातोय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा धाबलक्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. इथे मात्र धावसंख्येला रोख लावलाय गोलंदाज डॉक्टर रणजित केंद्रे याने. 3 षटकांचा खेळ समाप्त, धावा धाबलक्यावरती 34 धावा. व्हाईट कलरची इको कोणाची असेल ती काढायची आहे पार्किंग मध्ये, कारण तिच्या आरशावरती, तिच्या काचेवरती सूर्यकिरण पडतात आणि रिफ्लेक्ट होऊन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना त्याचा त्रास होतोय. यापुढील सामना आपण पाहणार आहोत कल्याण ग्लॅडिएटर्स विरुद्ध पीसीएमसी मास्टर्स. या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. तीन षटकांचा खेळ समाप्त, धावा धाबलक्यावरती 34 धावा. उर्वरित समीकरण गरज असेल आता मात्र 58 धावांची. पुढे सरसावलाय, चांगला फटका, मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीयेत. एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती डॉक्टर दिग्विजय यानं मारलाय चौकार. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये सरळ लाईन मध्ये गेलून काढलाय. वन बाउन्स चेंडू सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. उर्वरित चेंडू 16 धावांची गरज असेल 50. 16 चेंडू 50 धावांची गरज. धावा धाबलक्यावरती चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव इथे वेगानं पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडस कॉलिंग होत नाहीये, तो पर्यंत 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावा धाबलक्यावरती 44 धावा. 1 रन शॉर्ट आहे का? 1 रन शॉर्ट आहे. एकच धाव मिळेल्या चेंडूवरती. धावा धाबलक्यावरती 43 धावा. यावेळेस मात्र जबरदस्त फटका डॉक्टर दिग्विजयच्या बॅट मधनं. बिग हिट, दमदार. पन्नास धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षक पायाच्या सहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत लॉंग ऑनला येतोय, लॉंग ऑफला येतोय तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 50 कंप्लीट होते कोल्हापूर रॉयल संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथे चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, त्याला हेरला. एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावा धाबलक्यावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा.
गोलंदाजी केली होती. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स चेंडू जाईल सीमा पार. यावेळी वेगवान चेंडू दाद मागितली जाते पंचांकडे, उचलून धरली आहे. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक दुसरा कोल्हापूर रॉयल संघाला. पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थोडासा फंबल होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे वेगानं पूर्ण केली जाते. 2 धावांच्या मदतीनं धावा दापलकावरती पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच 59 धावा. 33 धावांची अद्यापही गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. इथून मोठे फटके खेळावे लागतील कोल्हापूर रॉयल संघाला. धावा दाबलकावरती 60 धावा. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज 32. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र चौकार ठोकावा लागेल. पुढे सरसावला बॅटची कडा. चेंडू लॉंग स्टॉप एरिया मध्ये चाललाय दणदण करत सीमा रेषा बाहेर. येतोय चौकार. फलंदाज दिग्विजयच्या बॅट मधनं. सार्थक दादा, डॉक्टर सार्थक. धन्यवाद. 6 चेंडू 24 धावांची गरज. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजानं. इथे यष्टी रक्षकाने चालाकी दाखवली. फलंदाज होतोय बाद पहिल्या चेंडूवरती.
स्वप्नील पाटील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे, गडी बाद केलाय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जवळपास नाहीयेत. नॉमॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. विजयामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल. 2 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल इथून सामना जिंकण्यासाठी. पुढे सरसावला आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे ते एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. इथे 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती 71 धावा. पुढे सरसावला आहे, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, थोडस मिसफील्ड. चेंडू जातोय सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय सावकार. सामना इथे जिंकलाय तो म्हणजेच लातूर डॅशर्स संघानं. हार्दिक अभिनंदन. पहिलाच सामना जिंकलाय लातूर डॅशर्स संघ. हार्ड लक कोल्हापूर रॉयल संघ. चला यापुढील सामना असेल कल्याण ग्लॅडिएटर्स विरुद्ध पीसीएमसी मास्टर्स.